कवितेचं शीर्षक आहे तो शेतमजुराचा मुलगा आहे. जो नेहमीच प्रार्थनेला उशिराने येतो. आज इथं कविता वाचायलाही त्याला उशीर झालेला आहे. खूप अडथळे पार करून हा शेतमजुराचा मुलगा इथपर्यंत पोहोचलेला आहे. तो काय म्हणतोय पहा. तो शेतमजुराचा पोरगा आहे जो नेहमीच प्रार्थनेला उशिराना येतो. दीड पायावर उभा राहत म्हणतो प्रतिज्ञा कशी बशी. खरं तर तो आवरून आलेला असतो घाईत गोठ्यातली कामं. जो आठवड्यातून 2-3दा हमखास दांड्या मारतो शाळेला. त्याचा गृहपाठही नसतो कधी पुरा. जो आठवड्यातून 2-3दा हमखास दांड्या मारतो शाळेला. त्याचा गृहपाठही नसतो कधी पुरा. खरं तर त्याला जावं लागतं वावरात घराला हातभार लागावा म्हणून. ज्याच्या सदऱ्यावर ओघड असतील घामाचे चड्डीला ठिगडं मागे वीतभर. कुबट वासही येत असेल त्याच्या कपड्यांचा. ज्याच्या सदऱ्यावर ओघड असतील घामाचे चड्डीला ठिगळ मागे वीतभर. कुबट वासही येत असेल कपड्यांचा. खरं तर त्याला शाळेतूनच जावं लागतं मालकाच्या खड्यात गणवेशासकट. ज्याच्या भेगाडलेल्या पायात असेल टाचा घासलेली चप्पल अथवा बूट फाटलेला. ज्याच्या भेगाडलेल्या पायात असेल टाचा घासलेली चप्पल अथवा बूट फाटलेला. काट्यांची कुरपही असतील बहुधा तडव्यात. खरं तर अनवानी पावलांनी भटकत असतो तो शिवारभर. जो नदीत मासे पकडतो सहज. सरपण जमवतो भरउन्हात. मध काढतो मधमाशांना हुसकावून. जो नदीत मासे पकडतो सहज. सरपण जमवतो भरउन्हात. मध काढतो मधमाशांना हुसकावून. खरं तर तोंडपाठ आहे त्याला अख्खं जंगल. जीव जनावरांची बोलीही. तो जेमतेम पास होईल अथवा तुम्ही नापासही करू शकता त्याला. तो जेमतेम पास होईल अथवा तुम्ही नापासही करू शकता त्याला. खरं तर वर्गातल्या पोरांपेक्षा तो फार गुणी आहे. त्याला कुठल्या व्यवस्थेत बसवायचं सांगा मास्तर. तो शेतमजुराचा पोरगा आहे. तो शेतमजुराचा पोरगा आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.